मी शिंदे आर्यस, इलेक्ट्रॉनिक्स निदेशक ITI राधानगरी। आज आपण हे जे व्हेरिएबल रजिस्टर आहेत ह्या व्हेरिएबल रजिस्टरची व्हॅल्यू कशी मोजायची आणि ह्या व्हेरिएबल रजिस्टरचं टेस्टिंग कसं करायचं याविषयी माहिती घेणार आहोत। हा व्हेरिएबल रजिस्टर पहा, हा जो व्हेरिएबल रजिस्टर आहे ह्या व्हेरिएबल रजिस्टरची ही जी बॉडी आहे ही बॉडी पत्र्याची आहे। ह्या बॉडीवर त्या व्हेरिएबल रजिस्टरची व्हॅल्यू ती ह्या ठिकाणी लिहिलेली आहे। पहा इथं ह्या ठिकाणी 10K असं लिहिलेलं आहे। त्यानंतर त्या 10K व्हॅल्यूच्या वर कंपनीचं नाव लिहिलेलं आहे। ते कंपनीचं नाव वेगळं असू शकतं। ह्या व्हेरिएबल रजिस्टरला 3 टर्मिनल आहेत। ही 3 टर्मिनल तुम्हाला दिसत आहेत। त्यापैकी हे 1 नंबरचं, हे 2 नंबरचं, हे 3 नंबरचं, किंवा हे 1 नंबरचं, हे 2 नंबरचं आणि हे 3 नंबरचं, अशी 3 टर्मिनल आहेत। पुढच्या बाजूला हा शाफ्ट आहे। हा शाफ्ट प्लॅस्टिकचा किंवा मेटलचा असू शकतो। हा जो व्हेरिएबल रजिस्टर आहे ह्या व्हेरिएबल रजिस्टरमध्ये ही जी 3 टर्मिनल आहेत ह्या 3 टर्मिनलमध्ये 1 नंबरचं आणि 3 नंबरचं जे टर्मिनल आहे ह्या 2 टर्मिनलमध्ये हा जो व्हेरिएबल रजिस्टर आहे तो किती व्हॅल्यूचा आहे तो रेजिस्टन्स ह्या 2 टर्मिनलमध्ये मिळतो। म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबर टर्मिनलमध्ये तो रेजिस्टन्स मिळतो आणि 1 नंबर आणि 2 किंवा 3 नंबर आणि 2 नंबर यामध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळतो। म्हणजे ह्या व्हेरिएबल रजिस्टरमध्ये हे 2 नंबरचं जे टर्मिनल आहे हे 2 नंबरचं टर्मिनल व्हेरिएबल टर्मिनल आणि 1 आणि 3 नंबर हे फिक्स टर्मिनल असतं। हा जो व्हेरिएबल रजिस्टर आहे ह्या व्हेरिएबल रजिस्टरला पोटेन्शियोमीटर किंवा पॉट किंवा व्हॉल्यूम कंट्रोल असं म्हटलं जातं। हा पोटेन्शियोमीटर टेस्ट करताना किंवा त्याची व्हॅल्यू मोजताना आपल्याला मल्टीमीटरचं सेटिंग करून घ्यावं लागतं। म्हणजे मल्टीमीटरमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागते आणि त्यानंतर आपण ह्या रजिस्टरचा रेजिस्टन्स मोजू शकतो आणि टेस्टिंग करू शकतो। पोटेन्शियोमीटरचं टेस्टिंग करताना हा जो मल्टीमीटर आहे ह्या मल्टीमीटरवर ही ओमची रेंज आहे। म्हणजे हे ओम मीटर आहेत। ह्या ओम मीटरमधील 1 मीटर आपल्याला सिलेक्ट करावा लागतो। ह्या व्हेरिएबल रजिस्टरची व्हॅल्यू बॉडीवर लिहिलेली होती। ती व्हॅल्यू 10K होती। त्यामुळं आपल्याला हे जे ओम मीटर आहे त्या ओम मीटरपैकी हा 20Kचा जो ओम मीटर आहे ती रेंज सिलेक्ट करावी लागेल। जर हा पोटेन्शियोमीटर किती व्हॅल्यूचा आहे
हे जर आपल्याला माहिती नसेल किंवा त्याची व्हॅल्यू जी बॉडीवर लिहिलेली असते ती गेलेली असेल तर त्यावेळी सर्वात जास्त रेंजचा जो ओहम मीटर आहे तो आपल्याला निवडावा लागतो। ह्या पोटेन्शियोमीटरची व्हॅल्यू 10K आहे आणि ती आपल्याला दिसते, त्यामुळं प्रथम आपण 20Kचा जो ओहम मीटर आहे तो 20Kचा ओहम मीटर सिलेक्ट करू। वीस केचा ओहम मीटर मी सिलेक्ट केला। हा जो सिलेक्टर स्विच आहे ह्या सिलेक्टर स्विचचा ॲरो हा 20K रेंजवर आणलेला आहे, म्हणजे 20Kची जी रेंज आहे ती आता सिलेक्ट झालेली आहे। त्यानंतर ह्या व्हेरिएबल रजिस्टरमध्ये हे जे 1 नंबरचं आणि 3 नंबरचं टर्मिनल आहे ह्यामध्ये प्रथम आपण रेजिस्टन्स मोजणार आहोत। रेजिस्टन्स मोजताना ह्या मल्टीमीटरमध्ये ज्या ठिकाणी फी आणि ओहमचं चिन्ह आहे त्या ठिकाणी हा पॉझिटिव्ह प्रोब आपण घालणार आहोत। ज्या ठिकाणी कॉमन लिहिलेलं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह प्रोब घालणार आहोत। आता आपण हा जो पोटेन्शियोमीटर आहे ह्याचा 1 नंबर टर्मिनल आणि 3 नंबर टर्मिनल या दोन टर्मिनलमध्ये मल्टीमीटरचे प्रोब लावू। आता मल्टीमीटरवर पहा, मल्टीमीटरवर 10.69K असं दिसत आहे, म्हणजे मल्टीमीटरवर ह्या व्हेरिएबल रजिस्टरची पहिल्या आणि तिसऱ्या टर्मिनलमधील व्हॅल्यू दाखवत आहे। आता मी तुम्हाला मल्टीमीटरचं रीडिंग दाखवतो। पहा, पहिलं आणि तिसरं टर्मिनल यांच्यामध्ये रेजिस्टन्स आपल्याला 10K मिळतोय, म्हणजे ह्या पोटेन्शियोमीटरची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला पहिल्या आणि 3 नंबरच्या टर्मिनलमध्ये दाखवत आहे। त्यानंतर पहिलं टर्मिनल आणि 2 नंबरचं टर्मिनल यामध्ये आपण रेजिस्टन्स मोजू। हे पहिलं आणि 2 नंबरचं टर्मिनल यांच्यामध्ये मी हा 2 प्रोब जोडलेले आहेत। हा शाफ्ट मी आता फिरवतो। पहा, आता जसा मी शाफ्ट फिरवीन त्याप्रमाणे हा रेजिस्टन्स बदलत आहे, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या या 2 टर्मिनलमध्ये रेजिस्टन्स बदलतो आहे। त्यानंतर हे जे 2 प्रोब आहेत हे 2 प्रोब 3 नंबर आणि 2 नंबर टर्मिनलमध्ये मी जोडलेले आहेत। आता मी शाफ्ट फिरवतोय त्याप्रमाणे हा रेजिस्टन्स बदलताना आपल्याला दिसतोय। यावरून हा जो पोटेन्शियोमीटर आहे ह्या पोटेन्शियोमीटरमध्ये 1 नंबर आणि 2 नंबर तसंच 3 नंबर आणि 2 नंबर
ह्या टर्मिनलमध्ये आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळत आहे। त्याप्रमाणे 1 नंबर आणि 3 नंबर या टर्मिनलमध्ये आपल्याला फिक्स 10K रेजिस्टन्स मिळत आहे। अशा प्रकारे हा जो पोटेन्शियोमीटर आहे ह्या पोटेन्शियोमीटरचा रेजिस्टन्स आपण मोजलेला आहे। हा जो पोटेन्शियोमीटर आहे ह्या पोटेन्शियोमीटरमध्ये 1 नंबर आणि 3 नंबर या टर्मिनलमध्ये ज्यावेळी आपण रेजिस्टन्स मोजतो त्यावेळी तो रेजिस्टन्स आपल्याला मिळाला नाही तर हा पोटेन्शियोमीटर ओपन आहे असं समजावं। जर 1 आणि 3 मध्ये आपल्याला रेजिस्टन्स 0 दाखवला तर हा पोटेन्शियोमीटर शॉर्ट आहे असं समजायचं। आणि 1 आणि 2 किंवा 3 आणि 2 या दोन टर्मिनलमध्ये जर आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स दाखवला तर पोटेन्शियोमीटर चांगला आहे असं समजायचं। जर 1 नंबर आणि 2 नंबर त्याप्रमाणे 3 नंबर आणि 2 नंबर या टर्मिनलमध्ये आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स मिळाला नाही तर हा पोटेन्शियोमीटर खराब आहे, म्हणजे योग्य प्रकारे काम करत नाही असं समजावं। अशा प्रकारे ह्या पोटेन्शियोमीटरचं टेस्टिंग करताना प्रथम आपल्याला ह्या पोटेन्शियोमीटरचा रेजिस्टन्स मोजावा लागतो आणि रेजिस्टन्स ज्या वेळेला आपण मोजतो त्याच वेळेला त्या पोटेन्शियोमीटरचं टेस्टिंग पण आपण करत असतो। अशा प्रकारे आपण पोटेन्शियोमीटरचं टेस्टिंग कसं करायचं याविषयी आज माहिती घेतली।